ग्रंथालय ही केवळ पुस्तकं ठेवण्याची जागा नसून समाज घडणीचं केंद्र असून ग्रामीण आणि शहरी भागात वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं मत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केलं। ते आरण तालुका माढा येथील यशोदा गुरुकुल संकुलनाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या 46व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी व हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभाप्रसंगी बोलत होते। या कार्यक्रमास आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, स्वेरी कॉलेजचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर BP रोंगे, स्वागताध्यक्ष रणदिवे, माजी सभापती भारत शिंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा ग्रंथालय तांत्रिक सहाय्यक प्रमोद पाटील, माजी ग्रंथ निवड समिती सदस्य कुंडलिक मोरे, निरीक्षक संजय ढेरे, राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाही सोपानराव पवार, कार्योपाध्यक्ष राम मेखले, खजिनदार भीमराव पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील, दशरथ क्षीरसागर आदी उपस्थित होते। पुढे बोलताना मोहिते पाटील म्हणाले की ग्रंथालय वाचनाच्या माध्यमामधून समाजाचं प्रबोधन करून सामाजिक परिवर्तन घडवण्याचं महत्त्वाचं काम करतात। ग्रंथालय चळवळ ही मजबूत झाली तरच नवीन पिढी ज्ञाननिष्ठता आणि सुसंस्कृत होईल असं त्यांनी सांगितलं। या अधिवेशनास आमदार अभिजित पाटील यांनी उशिरा का होईना प्रमुख उपस्थिती लावत ग्रंथालय चळवळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला। वाचन संस्कृतीचा विस्तार, सार्वजनिक ग्रंथालयाचं बळकटीकरण आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी येथे अधिवेशनात ग्रंथालय चळवळ अधिक सक्षम होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून स्वागताध्यक्ष रणदिवे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, तर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष पवार यांनी आपल्या मनोगतात जी प्रगती कशी झाली हे सांगितलं। तसेच प्रेरणादायी वक्ते सुभाष रणदिवे यांनी आपल्या व्याख्यानाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। जिल्हा ग्रंथालय संघानं खुलं अधिवेशन जे आहे ते अनेक ठराव पारित करून शासनाकडे त्यांनी पाठवले आहेत। या अधिवेशनाच्या प्रसंगी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या सन 2026च्या दिनदर्शिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। अधिवेशनात जिल्ह्यामधील ग्रंथालयाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला। ग्रामीण भागातील वाचनालयांना भेडसावणाऱ्या अडचणी, वाचक संख्या आहे वाढवण्याचे उपक्रम, तसंच ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरती चर्चा करण्यात यावी, या प्रश्नांसाठी एकत्रितपणे संघर्ष करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। या अधिवेशनामुळे सोलापूर जिल्ह्यामधील ग्रंथालय चळवळीला नवी दिशा आणि ऊर्जा मिळाली असून वाचन संस्कृती जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी संघटित प्रयत्न अधिक तीव्र करण्याचा संदेश या अधिवेशनामधून देण्यात आलाय असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमात तुळजापूरचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, पांडुरंग सुरोसे, ज्योतिराम गायकवाड, साहेबराव शिंदे, प्रमोद बेरे, विनोद गायकवाड, प्रशांत लोंढे, प्रकाश शिंदे, ॲडव्होकेट अनिल पाटील जाधव, शैलजा पवार, सारिका मणिकर, शिवाजी नागणे, नामदेव कुचेकर, संजय सरगर, अशोक वटे, दत्ता पाटील, सोमनाथ लोंढे यांच्यासह 450 ग्रंथालय प्रतिनिधी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रिया किरनाळे यांनी केलं, तर विनोद गायकवाड यांनी मांडले।